खोट्या बातम्या आणि TRPचा खेळ. मे 2025मध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला, विशेषतः ऑपरेशन सिंदूरमुळे, जिथे भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केले. पण याच वेळी काही मीडियाने, ज्यांना गोदी मीडिया म्हणतात, रात्रीच्या वेळी खोट्या आणि अतिशयोक्तीपूर्ण बातम्या पसरवल्या. का? फक्त TRP वाढवण्यासाठी? नमस्कार मंडळी, मी कौशिक मेंढे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो गोंधळ अनलिमिटेड या चॅनलवर. जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय झालं, 7 ते 8च्या रात्री काही न्यूज चॅनल्सनी असं सांगितलं की भारताने पाकिस्तानचा कराची बंदर उद्ध्वस्त केला, इस्लामाबाद ताब्यात घेतलं किंवा पाकच्या लष्कर प्रमुखांना अटक केली. काहींनी तर जुने व्हिडिओ आणि AI ने बनवलेले चित्र वापरली, जणू ती प्रत्यक्ष युद्धाची दृश्य आहेत. या बातम्या खोट्या होत्या आणि ALT न्यूज सारख्या फॅक्ट चेकिंग संस्थांनी यांचा पर्दाफाश केला. पण त्याआधी या बातम्यांनी देशभरात घबराट पसरवली. तर चला एकदा TRP म्हणजे काय याचं गणित बघू. TRP म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट, ज्यावर मीडियाला जाहिराती मिळतात. जितके जास्त प्रेक्षक तितकी जास्त कमाई. म्हणूनच काही चॅनल्सनी रात्रीच्या वेळी सनसनाटी हेडलाईन्स आणि बनावट व्हिडिओ दाखवले, जेणेकरून लोक TVपासून हटणार नाहीत. यामुळे लोकांना वाटलं की भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. एका व्यक्तीने तर Xवर लिहिलं की त्याच्या वडिलांनी युद्धाच्या भीतीने रेशन साठवायला सुरुवात केली. याचा परिणाम काय झाला? परिणाम नंबर 1, लोकांमध्ये भीती. खोट्या बातम्यांमुळे देशभरात घबराट पसरली. लोकांना वाटलं की युद्ध अटळ आहे. परिणाम नंबर 2, मीडियावरचा विश्वास कमी झाला. PIB आणि ALT न्यूज सारख्या संस्थांनी खोट्या बातम्या उघड केल्या, पण त्याआधी मीडियाची विश्वासार्हता कमी झाली. परिणाम नंबर 3, भारताची प्रतिक्रिया खराब. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय मीडियाला जोकर म्हणून हिणवलं गेलं, कारण त्यांनी खोट्या बातम्या पसरवल्या. परिणाम नंबर 4, भारत-पाक तणाव वाढला. पाकिस्तानच्या मीडियानेही खोट्या बातम्या पसरवल्या, ज्यामुळे दोन्ही देशांमधील गैरसमज वाढले. मग आता काय करायचं? हा प्रश्न फक्त गोदी मीडियाचा नाही, तर एकूण मीडियाच्या जबाबदारीचा आहे. TRPच्या मागे धावताना सत्याचा बळी देणं चुकीचं आहे. आपण म्हणजेच प्रेक्षकांनी बातम्या पाहताना सरकारच्या अधिकृत निवेदनांवर किंवा ALT न्यूजसारख्या फॅक्ट चेकिंग संस्थांवर विश्वास ठेवायला हवा. मीडियाला जबाबदार बनवण्यासाठी आपणच पुढे यायला हवं. मंडळी, तुम्हाला काय वाटते? खोट्या बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी काय करावं? तुमचं मत आम्हाला कळवा आणि भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.